जिल्ह्यातील 21 लघु जलाशयाची परिस्थिती आहे जी चिंताजनक आहे आणि यंदा पावसाची प्रतीक्षा सगळ्या जलाशयांना आहे। आपण सध्या धाम नदी तीरावर आहे। आपण पाहू शकत आहात पावसाची जी पातळी आहे, पाण्याची पातळी अजूनही खालावलेलीच आहे। यंदा मान्सूनचा संथगतीचा परिणाम पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची समस्या निकाली काढण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या जिल्ह्यातील धरणांवर स्पष्टपणे दिसून येत आहे। यंदा वेळेवर व पुरेसा पाऊस न पडल्यानं मोठी आणि मध्यम लघु जलाशय अद्यापही समाधानकारक पातळीवर भरलेली नाही। त्यामुळे धरणांना फुल होण्यासाठी आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे आणि आता सध्या जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम जे जलाशय आहे ते 67.14% भरलेले आहे। अजूनही पूर्णपणे फुल भरलेले नाही आणि खडके जे आहे पहिल्या जर पावसात होतं मोठ्या प्रमाणात जेव्हा पाऊस आला होता ते पूर्णपणे खडके जे आहे ते पाण्याखाली गेलेली होती, परंतु 15 दिवसापासून पाण्याने जे आहे थांबलेलं आहे, पाऊस येत नाही आहे। त्यामुळे जी खडकं आहे ती सुद्धा उघडे पडलेली आहे आणि 64% म्हणजे अजूनही पाण्याची पातळी खूप कमी आहे। 100% भरायला अजून तरी पूर्णपणे खूप कमी आहे आणि पाऊस जर पडला नाही तर यंदा कदाचित जी पावसाची पाण्याची पातळी जे खालावणार आहे त्याचबरोबर पाण्याचे संकट निर्माण होऊ शकतं। त्यामुळे पावसाची जी प्रतीक्षा आहे ते शेतकऱ्यांसोबतच नदी नाले मोठे असो मध्यम असो सगळ्यांना आहे। कारण तुम्ही पाहू शकत आहात धाम नदीच्या तीरावर आहे। धाम नदीच्या तीर पूर्णपणे भरून असते आणि इथे पावसामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते। इथे पर्यटकांची गर्दीसुद्धा नाही आहे आणि धाम नदीचे पात्र आहे ते पूर्णपणे खालावलेलं आहे मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नसल्यामुळे। आणि याच्यानंतर जर पाऊस पडला नाही तर पाण्याची भीषण टंचाई निर्माण होईल। पाणी पिण्याचे असो कोणतेही पाणी असेल ते टंचाई निर्माण होऊ शकतं आणि अशाच पद्धतीने जर पाऊस आला नाही अजूनही तर ते पूर्णपणे पाण्याची टंचाई आपल्याला निर्माण होऊ शकते। अशाच बातम्या बघत राहण्यासाठी बघत राहा नवराष्ट्र, बुडाळढोक, वर्धा।